जिंतूर तालुक्यातील खोलगाडगा येथील मागासवर्गीय शेतकऱ्याचा अडवून ठेवलेला पांदण रस्ता खुला करून मागासवर्गीय महिलांशी अपमानास्पद वागणूक देणाऱ्या तहसीलदार यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भामध्ये रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून यावर लवकरात लवकर निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे। प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज, परभणी। जिंतूर तालुक्यातील मौजे खोलगाडगा येथील ग्रामस्थांच्या वतीने आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही पत्र दिलेले आहे। माननीय तहसीलदार मॅडम यांच्याकडे वेळोवेळी चक्रा मारून देखील शेत रस्त्याचा वहिवाटीप्रमाणे असलेला रस्ता हा काही गावगुंडांनी अडवल्याने अनेक शेतकऱ्यांना शेतीमध्ये शेतीची कामे करण्यासाठी, शेती कसण्यासाठी जाण्यास अडसर निर्माण होता। अनेक वेळा संबंधिताकडून महिलांना मारहाण करणे किंवा महिलांना शस्त्राचा धाक दाखवणे, शेतमजुरांना धमकावणे अशा पद्धतीचे उपक्रम सुरू होते। या निषेधार्थ आम्ही माननीय तहसीलदार जिंतूर यांच्याकडे नुकतंच आंदोलन देखील केले आहे, परंतु त्यांनी आमच्या आंदोलनाला देखील केराची टोपली दाखवल्याने हा लाईफ अँड लिबर्टी अर्थात जीवन जगण्या मरण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने येत्या 48 तासांमध्ये सदर प्रकरणात कार्यवाही न झाल्यास जिंतूर तालुक्यातील खोलगाडगा येथील किमान 200 शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे तीव्र असे लोकशाही मार्गाने रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन करणार आहोत। याची प्रशासनाने नोंद घ्यावी यासाठी आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदय यांची भेट घेतली आहे। सदरच्या प्रकरणामध्ये येत्या 48 तासामध्ये जर कार्यवाही झाली नाही, शेत रस्ता मोकळा झाला नाही, माननीय तहसीलदार मॅडम यांनी महिलांना धमकावल्या प्रकरणी त्यांच्या विरोधात कार्यवाही झाली नाही, तर रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने जिंतूर तालुक्यातील खोलगाडगा येथील किमान 200 शेतकऱ्यांच्या उपस्थितीत इथे अर्धनग्न तीव्र बोंबाबोंब आंदोलन आम्ही करणार आहोत। हा रस्ता वेळोवेळी मोजणी करून दिलेला आहे, त्यानंतर किमान 4 वेळा मोजण्या झालेल्या आहेत। प्रशासनाने आदेशित देखील केलेला आहे की हा शेत रस्ता मोकळा करून द्या, परंतु संबंधित गैर अर्जदार हे गुंड प्रवृत्ती व राजकीय पार्श्वभूमीचे असल्या कारणाने तहसीलदार मॅडम ह्या कार्यवाही करण्यासाठी घाबरत आहेत। सांगा, आम्हाला शेताची वाट आडवली, आमचे लेकर बाळ जायला पडायले त्या वाटनं आमचं तारे लावलेले त्या दोन दोघांना आम्हाला जाता येईना, म्हाताऱ्या माणसाला त्या वाटण जाता येईना। कधीपासून हे तुम्ही तिथे राहिले? आम्ही लय दिते आहेत, पूर्वीचेच आहेत आम्ही। काय म्हणतात ते समोरचे लोक, काय करतायत? आम्ही रस्ता देत नाहीत म्हणतात। बरं, हो, याची तक्रार केलेली आहे का तुम्ही? तक्रार बिक्रार काय नाही केली, पहिली आता केली आता। हो हो हो। बरं,